जय साईराम भक्तांनो, मी राजू देशमुख बामणीकर। शिर्डी हे केवळ नाव नाही, हे तर साईबाबा जिवंत असण्याचा पुरावा आहे। जिथे श्रद्धापूर्वक भाविक भक्त येतात, आपली विवेचना मांडतात, इथे भक्त साईबाबालाच आई व बाबा मानतात। सर्व दुःखावर मात देणारी पावन भूमी म्हणजे शिर्डी। मनातली इच्छा पूर्ण करणारी मांदियाळी म्हणजेच शिर्डी। रोग्याला मुक्त करणारी शिर्डी। भटकलेल्या व्यक्तीला योग्य दिशा दाखविणारी शिर्डी। श्रद्धा आणि सबुरीचे ज्वलंत उदाहरण म्हणजे शिर्डीचे साईबाबा। साईबाबांचे दर्शन घेताना मूर्तीकडे नुसते पाहता क्षणी माणसाला स्वर्गाची अनुभूती होते। इथे दर्शनासाठी एकदा का भक्त आला तर तो जन्मभर शेवटच्या श्वासापर्यंत साई भक्त होतो। असे म्हणतात, एकदा शिर्डीमध्ये कोरोनासारखी हैजम नावाच्या महामारीचे संकट कोसळले होते। त्यावेळेस साईबाबांनी जात्यामध्ये गहू दळून शिर्डीच्या सभोवताली हेच दळलेल्या गव्हाचे पीठ टाकून एक शिर्डी भोवताली शिवेवर रेघ उमटवली होती। ती एक लक्ष्मण रेषाच होती। त्या रेषेला पार करण्याचे साहस कोणत्याही महामारीस व संकटाला नव्हते। ज्या वेळेस आपण परिक्रमा करतो, त्याच गव्हाच्या पिठाच्या रेषेवर चालत असतो। आपण त्याच प्राचीन सुरक्षा चक्राला जागृत करीत असतो। ही परिक्रमा त्यामुळे सुरू करण्यात आली आहे। ही परिक्रमा खंडोबा मंदिरापासून रुई आणि साकोरी रस्त्यावरून ज्या वेळेस आपण चालतो, त्यावेळेस बाबांच्या सुरक्षा घेऱ्यास पुन्हा ॲक्टिव्ह करीत असतो। या परिक्रमेदरम्यान भाविक भक्तांना सेवा पुरविणारे सुद्धा भाविक भक्तच असतात। पाणी वाटप केंद्रे स्वखर्चाने भक्त उभे करीत असतात। कोणी नाश्ता फराळाची स्टॉल उभी करतात, कोणी चहा, कोणी खिचडी, कोणी वडे असे वाटप करतात। 2026च्या 13 फेब्रुवारीला ही अनुभूती पुन्हा पाहण्यास मिळाली। मी 3 वर्षापासून या परिक्रमेस माझ्या कुटुंबियासोबत येत असतो। माझ्यासोबत दुसरे भाविक भक्त येत असतात। 2026च्या परिक्रमेस जवळपास 33 लाख भक्तांनी या परिक्रमेस सहभाग नोंदवला असा अनुमान लावण्यात येत आहे। असे म्हणतात, ही परिक्रमा करून घरी परत जाण्या अगोदरच मनातील इच्छा पूर्ण होत असते। आपणही साई भक्त असाल, त्यांनी या परिक्रमेस हजेरी लावून साईबाबांचे आशीर्वाद प्राप्त करावे। जय साईराम। आज मी तुम्हाला एका अशा ठिकाणी घेऊन आलो आहे, जिथे आल्यावर मनाला एक वेगळीच शांती मिळते। सबका मालिक एक हा संदेश देणाऱ्या आणि कोट्यावधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत आज आपण आलो आहोत। आजच्या या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत बाबांचा इतिहास,
शिर्डीतील महत्त्वाची ठिकाणे आणि इथला भरावलेला परिसर. तर चला माझ्यासोबत या प्रवासाला. मित्रांनो, हा जो परिसर तुम्ही पाहताय याला परिक्रमा मार्ग असे म्हणतात. असं म्हणतात की साईबाबा जेव्हा पहिल्यांदा शिर्डीत आले तेव्हा ते याच कडुलिंबाच्या झाडाखाली ध्यान लावून बसले होते. त्यावेळी त्यांचं वय होतं फक्त 16 वर्ष. एका तरुण मुलाला अशा प्रकारे कडक तपश्चर्या करताना पाहून गावकरी थक्क झाले होते. पुढे बाबा खंडोबा मंदिरात गेले. तिथे महासापतींनी त्यांना या साई म्हणून साथ घातली आणि तेव्हापासून हा अवलिया साईबाबा म्हणून ओळखले जाऊ लागले. बाबांनी आपलं संपूर्ण आयुष्य याच मातीत व्यतीत केलं. द्वारकामाई हे ठिकाण म्हणजे शिर्डीचं हृदय आहे. बाबांनी या मशिदीला द्वारकामाई हे नाव दिलं. याच ठिकाणी बाबांनी पाण्याने दिवे पेटवण्याचा चमत्कार केला होता. इथे असलेली ही धुनी बाबांच्या काळापासून आजही अखंड तेवत आहे. इथून मिळणारी उदी भक्तांसाठी खूप पवित्र मानली जाते. द्वारकामाईच्या अगदी जवळच आहे चावडी. बाबा एका आड एक रात्री इथे मुक्कामाला यायचे. आजही दर गुरुवारी इथून पालखी निघते. ती पाहण्यासारखी असते. आणि हे आहे लेंडीबाग, जेथे बाबा स्वतः झाडांना पाणी द्यायचे आणि ध्यान धारणा करायचे. इथला नंदादीप आजही आपल्याला प्रकाशाची वाट दाखवितो. 15 ऑक्टोबर 1918 रोजी बाबांनी महासमाधी घेतली. ज्या वाड्यात बाबांचे पार्थिव ठेवले आहे तो वाडा खरं तर एका भक्ताने विठ्ठलाच्या मंदिरासाठी बांधला होता, पण तिथे बाबा स्वतः विराजमान झाले. मंदिरात शिरल्यावर बाबांच्या मूर्तीकडे पाहताच आपला सगळा थकवा आणि चिंता दूर होतात. तर मित्रांनो, शिर्डी म्हणजे फक्त एक गाव नाही, तर ती एक भावना आहे. श्रद्धा आणि सबुरी या 2 शब्दात बाबांनी जीवनाचं सार सांगितलं आहे. जर तुम्हाला मनाला शांती हवी असेल तर आयुष्यात एकदा तरी शिर्डीला नक्की या. आज तुम्ही साईबाबांच्या मार्गावर चालत आहात. उद्या लोक तुमच्या यशाच्या मार्गावर चालतील. पाय दुखतात पण मन शांत होतं. बाबा बोलवतात तेव्हा शिर्डीला जाता येतं. सबका मालिक एक. सर्व भक्तांच्या मनात एकच भाव असतो आणि भक्तांच्या मनात, बाबा आज मी खूप काही मागायला आलो होतो, पण जाताना कळलं बाबा तुम्ही सगळंच आधीच दिलं. श्रद्धा दिली, सबुरी दिली आणि विश्वास दिला. ही परिक्रमा मंदिराभोवती नाही, ही परिक्रमा आहे माझ्या आयुष्यात प्रत्येक दुःखाभोवती. बाबा जे काही आहे, माझं करिअर, माझी स्वप्न, माझं भविष्य सगळं आज मी तुमच्यावर सोपवतो आहे. या टाळ मृदंगात भक्त लोक असा ठेका देतात. एक प्रार्थना आहे, प्रत्येक श्वासात एक नाव आहे, ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. ठिकठिकाणी टाळ मृदुंगाच्या गजरात चालणारी भजनी मंडळे आणि भक्तिभावाने नाचणारी भाविक भक्त दिसून येतात. तसेच साईबाबांची सुवर्ण प्रतिमा असलेल्या सजावट रथ हे परिक्रमेचे केंद्रस्थान असते. रथ ओढण्यासाठी भाविक भक्तांची गर्दी, तसेच प्रत्येकाच्या हातात मोबाईल, आपापले छबी टिपण्यासाठी या परिक्रमेमध्ये सर्वांची धावपळ असते. तसेच लहान मुलांपासून तर ते वयोवृद्ध लोकांपर्यंत या परिक्रमेस भाग घेतात. भारतभरातून प्रत्येक राज्यातून भाविक भक्त इथे शिर्डीच्या परिक्रमेसाठी आपली हजेरी लावतात. परिक्रमेस साईबाबांच्या वेशभूषेमध्ये असलेले महाराज प्रत्यक्ष दर्शनी आकर्षक ठरले.
ठिकठिकाणी पिण्याची व्यवस्था होती, तसेच फराळाची पण व्यवस्था होती. दूरवरून अनेक ठिकाणची महाराज मंडळी पण या परिक्रमेच्या दरम्यान हजेरी लावण्यासाठी आले होते. त्यांच्यासोबत त्यांचे भक्तगण या परिक्रमेस हजर होते. साईबाबांच्या मूर्ती खांद्यावर घेऊन या परिक्रमेत बऱ्याच जणांनी भाग घेतला होता. पायी चालण्यामुळे प्रकृती तर बरी राहतेच, मात्र शरीरातील पूर्ण रक्तवाहिन्या पायी चालण्यामुळे मोकळ्या होतात. या परिक्रमेमध्ये बऱ्याच वृद्ध माता पित्यांनी भाग घेतला होता. साईबाबांसारखे दिसणारे अनेक महाराज यावेळी पाहायला मिळाले. भाविक भक्तांमध्ये प्रत्येक पावलागणिक ओम साईराम, ओम साईराम अशी ध्वनी प्रगट होत होती. यासह बऱ्याच जणांनी टाळ मृदंगाच्या गजरामध्ये ओम साईरामचा जपसुद्धा केला. यानंतर बऱ्याच ठिकाणी असे दिसून आले, आपापल्या कुटुंबातील व्यक्ती एका ग्रुपनं चालत होते. शहरातूनच नव्हे तर प्रत्येक गावखेड्यातून भाविक भक्त या परिक्रमेस हजर होताना दिसून आले आहेत. महिलांनी सुद्धा पारंपरिक वेशभूषेमध्ये हातात भगवे पताका घेऊन, झेंडे घेऊन या परिक्रमेची शोभा वाढविली आहे. संस्थांतर्फे सुद्धा अनेक देखावे इथं दाखवण्यात आलेले आहेत. शिर्डीमध्ये यावर्षी 13 फेब्रुवारी 2026 रोजी या परिक्रमेस कमीत कमी 3 लाख लोक परिक्रमेस आले असे अनुमान लावण्यात आले आहे. ही पायी परिक्रमा जवळपास 15 ते 16 किलोमीटर अशी अंतराची होती. पूर्ण शिर्डी भोवती ही पायी परिक्रमा गोल अशा पद्धतीतून पायी चालत जात होते. या परिक्रमेस अनेक भाविक भक्त आदल्या दिवशी म्हणजे 12 फेब्रुवारी रोजी आपापल्या गावून शिर्डीमध्ये मुक्कामी आले होते. एवढ्या भाविक भक्तांची राहण्याची, खाण्यापिण्याची सोय संस्थांतर्फे झाली हे एक खूप मोठे आश्चर्यच मानावे लागेल. साईबाबांचे ग्रंथ, पादुका तसेच प्रतिमा घेऊन आपापल्या पद्धतीने हे भाविक भक्त या परिक्रमेमधून मार्गवत चालताना दिसून आले आहेत. तसेच ट्रॅक्टर, टेम्पो, टाटा एस अशा वाहनातून साईबाबांची प्रतिमा, साईबाबांचे देखावे दाखवत ही मार्गक्रम होती. तसेच स्थानिक TV चॅनलवाले आपापले कॅमेरे घेऊन या परिक्रमेतील जनतेची व्हिडिओ शूटिंग काढण्यात मग्न होते. दरवर्षी आपापल्या पद्धतीने इथे भाविक भक्त स्टॉल लावून कोणी चहा, कोणी नाश्ता तर कोणी गरम वडे हे भाविक भक्तांना खाऊ घालण्यामध्ये मग्न असतात. या शिर्डीमध्ये पायी परिक्रमे दरम्यान एकही भक्त उपाशी किंवा तहानलेला नसतो. काशी या ठिकाणाहून आलेले डमरूवादक या परिक्रमेचे केंद्रबिंदू ठरले. यांनी आपल्या मृदुंगामधून, डमरूमधून असे साई साई नावाचा निनाद ऐकवला. तसेच सैनिकी शाळेमधील विद्यार्थ्यांनी बँड आणि बासुरी मधुर पद्धतीने वाजवून दाखवल्या. संस्थांच्या वतीने यावेळी साईबाबांच्या पादुकाचे दर्शन देण्यास साई संस्थानचे कर्मचारी यांनी बरीच मेहनत घेतली. यावेळी पादुकांचे दर्शन भाविक भक्तांनी घेतले.
तसेच भगवाधारी कपड्यांमधून साईबाबा संस्थानचे सेवक यावेळी दिसून आले. या परिक्रमेची रॅली जवळपास 15 किलोमीटर सारखी दिसून आली. यावेळी अनेक ठिकाणाहून आलेले महिला मंडळी ही भजनी मंडळी टाळ आणि मृदुंगाच्या निनादामध्ये साई जप आणि साई गाणे म्हणून पूर्ण दिंडीमध्ये भजन म्हणून अशी पूर्ण शिर्डी दुमदुमल्या गेली. साईनाथ महाराज की जय असा जयघोष पूर्ण परिक्रमेदरम्यान ऐकावयास मिळाला. परिक्रमेमध्ये विविध प्रकारचे वाद्य ऐकावयास मिळाले. साई संस्थानच्या वतीने सेवकांनी आपल्या मधुर पेपानीने सर्व भक्तांचे प्रफुल्लित केली. तसेच साई संस्थानच्या वतीने अग्नी मशाल फिरवण्यात आली. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय साईराम.